कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातल्या भरणेवाडी या ठिकाणी पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। मात्र तो पोलिसांनी भरणे यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद करून रोखलाय। आंदोलकांना 1 किलोमीटर अंतरावर रोखण्यात आले। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईत 2 लाख रुपये मिळाले पाहिजेत। दिलेली कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। आंदोलकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरावरती मोर्चा जो आहे तो निघाला होता। मात्र हा मोर्चा वाटेतच पोलिसांनी अडवला। मोठी फसवी कर्जमाफी केली। कर्जमाफी नावाला नुसती कर्जमाफी केली, त्यात किती शेतकरी कर्जमाफीत बसलेत ते बघावं। या ठिकाणी कांद्याचा प्रश्न महाराष्ट्रभर चाललेला आहे। शेतकऱ्यांच्या आतोनात हाल कांदे उत्पादकांचे चाललेत, त्याला हमी भाव नाही। आता इंदापूर तालुक्यामध्ये जो पाऊस झाला त्यात केळीची बाग असेल, डाळिंबाची बाग असेल, त्याचं नुकसान किती प्रमाणात झालंय याच तालुक्यातले कृषी मंत्री आहेत आणि त्यांनी बघावं त्यांनी मदत काय केली। आमची म्हणणं आहे 2 लाख रुपये हेक्टरी त्यांना मदत मिळावी। ही 25,000 रुपये मदत ही एकदम तुटपुंजी आहे। तर 25,000 मध्ये काहीच होत नाही। तर आमची अशी मागणी आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून की 2 लाख रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्याला। ही आमची प्रथमतः मागणी आहे आणि जोपर्यंत ती आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं ठिय्या आंदोलन करणार आहोत। कृषी मंत्र्याचा राजीनामा का मागताय? स्वतः कृषी मंत्री शेतकरी त्यांना शेतकऱ्याच्या भावना तर माहित पाहिजे। आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी घोषित केली, इतक्या जाचकाठी त्यात टाकल्यात की एका सोसायटीमध्ये 5 शेतकरी सुद्धा लाभार्थी बसत नाहीत। मग कशाला सरसकट तुम्ही म्हणला? घोषणाबाजी केली जाते। आता हे काँग्रेस कार्यकर्ते किती वेळ बसणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, अंतुर्णे, इंदापूर। तर या मोर्चावर कृषी मंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे। आम्ही शेतकऱ्यांचे श्लोक, भावना, अडचणी माहिती आहेत। युवक काँग्रेसनं विरोधी पक्ष म्हणून मोर्चा काढलेला असावा असंही भरणेंनी म्हटलेलं आहे आणि कर्जमाफीसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत। की सगळ्याचंच समाधान आपण कुठल्याच यापर्यंत कर्जमाफी झाली पुन्हा आपण सगळ्यांचंच समाधान करू शकलेलो नाही, तरी जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळामध्ये एक पाठबळ मिळालं पाहिजे, त्याचं एक आर्थिक त्याला कुठेतरी मदत झाली पाहिजे या उद्देशानं या महायुती सरकारने, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही कर्जमाफी निश्चित प्रकारे केलेली आहे। आणि त्या बाबतीमध्ये अजून काय सूचना आहेत, अजून काय गोष्टी करणं गरजेचं आहे, ज्याप्रमाणे खालून शेतकऱ्यांच्या सूचना येतील आमची उपसमिती जी आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो आमच्याकडे शिफारस करून मुख्यमंत्री त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील।